आलू पराठे खायला सगळ्यांनाच आवडतात, मलासुद्धा आवडतात. पण बनवायच्या वेळेस थोडंसं तरी डोकं हे होतं का नाही की बाबा आता एवढा कुटाणा करायचा, म्हणजे स्टफिंग भरायची, ते फुटायचं तुटायचं टेन्शन आहे का नाही. तर ते टेन्शन घ्यायचं नाही, झटकेपट असे आलू पराठे बनवा. बघा आज मला आलू पराठे खायची इच्छा झाली आणि मी झटकेपट असे मस्त नरम सॉफ्ट लुसलुशीत असे हे आलू पराठे बनवले, ते सुद्धा वेगळ्या ट्रिकने आणि खूप सोप्या पद्धतीने. म्हणजे कधीही तुम्ही आलू पराठे बनवायची इच्छा झाली की बनवू शकता. लहान मुलाला तर आलू पराठे खूप आवडतात का नाही, मग टिफिनमध्ये तुम्ही कधीही बनवू शकता. इतके छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज आलू पराठे दाखवलेत. पाहू शकता तुम्ही इतके नरम लुसलुशीत असे हे बटाट्याचा आलू पराठा बनवलेला आहे. म्हणजे इतका कमी वेळ लागतो ना, झटकीपट लाटून तयार होतात आणि खायला मात्र इतके भारी वाटतात ना. खोबऱ्याच्या चटणीसोबत, बटाट्याच्या भाजीसोबत किंवा असे केचपसोबत, चहासोबत खाऊ शकता. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची एक छानशी रेसिपी. ते इकडं ना आलू पराठा तर बनवायची मला इच्छा झाली, खायची इच्छा झाली. त्यासाठी बघा इकडे एक मोठा बटाटा ना मस्त नरम सॉफ्ट शिजून घेतला आहे आणि चांगला मॅश करून घ्यायचा. अजिबात गुठळी राहता कामा नये, सगळं मॅश झालं पाहिजे, एकदम पेस्ट झाली पाहिजे अशी. म्हणजे जरा पण गुठळी लागता कामा नये, अशा प्रकारे बटाटा जरा मॅश करा. आणि मग एका भांड्यामध्ये ते मॅश केलेलं बटाटा काढून घ्यायचं. आता बघा सकाळी आपल्याला नाश्ता जेवढा पाहिजे तेवढेच बटाटे शिजवायचे. त्यामुळं मला कसं आईपुरतं माझ्यापुरतं बनवायचं होतं. म्हटलं 2-4 पराठे झाले बस झाले. त्यामुळं मी एकच बटाटा इकडं मोठा वापरला आहे. त्यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची. हा पराठा काय आपल्याला स्पायसी नाही बनवायचा, एकदम सोप्या पद्धतीने बनवायचा. तर इकडे मी थोडीशी कोथिंबीर टाकली, थोडासा लाल तिखट टाकलं आहे. आता इकडे लाल मिरचीचा कूट मी थोडा टाकला आहे तिखटपणा येण्यासाठी. तुम्ही हिरवी मिरची, लसूण, अद्रकचा थोडासा कूट वापरू शकता. त्यानंतर इकडे जिरे टाकले. जिऱ्याचा खूप छान फ्लेवर येतो पराठ्याला, नक्की टाका. किंवा लसूण, मिरची, जिरेचा असा कूटसुद्धा टाकू शकता. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, कारण आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे, त्यामुळं सगळ्या हिशोबाने मीठ टाकायचं आहे. बस आता आपल्याला काय करायचं, गव्हाचं पीठ घ्यायचं. आता गव्हाचं पीठसुद्धा लागन तितकंच वापरा, कारण एकच बटाटा आहे आपला. तर मला जसं लागन तसं मी इकडे पीठ वापरते. पूर्णपणे हा बटाटा, जे मसाले टाकलेत ना आपण, ते सगळे ह्या गव्हाच्या पिठामध्ये एकजीव झाले पाहिजेत. अजिबात पातळ बॅटर नको आहे, हे असं घट्ट बॅटर पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीने हा पराठा करून बघा, इतका नरम लुसलुशीत असतो ना. ह्याला रेशमी पराठासुद्धा बोलला जातात, एकदम झटकेपट बनला जातो. आणि हे बघा, हे असं नाही 5 मिनटात हे पीठ तयार होतं. मग ह्याला तेलाच्या हातात लावून घ्यायचं आणि नरम सॉफ्ट होतो असं एक 5 मिनटं याला ठेवून द्यायचं तेल लावून. हे बघा किती नरम लुसलुशीत पीठ वाटते का नाही, खूप छान. म्हणजे असं पराठा ना खूप नरम लुसलुशीत राहतो बराच वेळापर्यंत, कडक होत नाही असा. हे बघा मस्त तेलाचा हात लावला मी आणि याला चांगलं असं थोडंसं हे करते, डॅब डॅब करते, म्हणजे कसं नरम सॉफ्ट होतो. आता याला 5 मिनटं वेळ द्यायचा. 5 मिनटं झालं की आपलं चपातीचं पोलपाट वगैरे घ्यायचं आणि हे पीठ तयार झालेलं आहे बघा पराठ्याचं. झटकेपट पराठ्याचं पीठ तयार झाले बघा. अजिबात सारण नाही बनवायचं, काही नाही, फक्त हे सोप्या पद्धतीने पराठे करून बघा. हे असे गोळे गोळे बनवायचे, म्हणजे आपण उंडा बनवतो बघा चपातीचे, तसे बनवायचे. मग आता लहान मोठे तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. तर मी जरा मोठेच घेतलेत आणि हलक्या हाताने याला असं लाटायचं. मस्त गोलाकार द्या, जसाही तुम्हाला जमन तसं हलक्या हाताने याला असं फिरवत राहायचं. मधोमध थोडासा दाब द्यायचा, कडेकडेने असं फिरवायचं, अजिबात तुटत नाही, काही नाही. आता नॉर्मल आपला पराठा जो असतो बघा, आतापर्यंत कडेकडेने फुटला असता, सारणसुद्धा भरता येत नाही, किती म्हणजे वैताग असतो कधी कधी. त्यामुळं ना ते सगळं टेन्शन बाजूला ठेवा आणि हे सोप्या पद्धतीचा पराठा बनवा. बटाट्याची भाजीसुद्धा याच्यामध्ये म्हणजे बटाटे वापरलेत. आता हा पराठा बघा माझा किती मस्त लाटून तयार झाला आहे का नाही, कुठं तुटला नाही, सारण निघलं नाही. आता हा असा पराठा ना मस्त भाजून घ्यायचा. तेल वापरू शकता, भरपूर सारं तूप लावू शकता, आवडीनुसार वापरू शकता. तेल तूप तुम्हाला जेही आवडेल, बटर वगैरे. तर मी इकडे नॉर्मल तेलच लावते. जरा तूप लावलं ना तर अजूनही छान याचा फ्लेवर येतो. हे बघा किती मस्त असा आपला हा पराठा बघा, एक झटकेपट तयार झाला का नाही. कुठेही सारण निघायचं, भरायचं टेन्शन नाही, काय नाही. म्हणजे असं झटकीपट एक पराठा शेकेपर्यंत तुम्ही दुसरा पराठा असं लाटून ठेवू शकता. म्हणजे पटापट होणारे पराठे आहेत हे, सकाळच्या घाईमध्ये सुद्धा, मुलांना टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता तुम्ही, इतके झटकीपट बनतात. असे पराठे भाजून घ्यायचे, दोन्ही बाजूने तेल तूप लावून घ्यायचं.
खरपूस भाजून घ्यायचं, सुंदर रंग येतो. मी इकडे लाल मिरचीचा थोडासा कूट टाकला आहे. तुम्ही लसूण, मिरची, जिरेचा कूट टाकू शकता, ते सुद्धा खूप छान लागतो. आणि हे बघा असे दोन्ही बाजूनी हा खरपूस भाजून घ्यायचा पराठा. तेल तूप लावून घ्यायचं किंवा नॉर्मल तूपसुद्धा लावू शकता, फक्त तेलसुद्धा लावू शकता किंवा फक्त बटरसुद्धा लावू शकता. जसेही तुम्हाला पराठे आवडतात तेला तुपासोबत तसं लावू शकता. आता हे दोन्ही बाजूनी चांगला भाजून झाला आहे बघा. आता मी काढून घेते. गॅस मिडियमच ठेवायचा आणि पाहू शकता तुम्ही आपला हा लुसलुशीत मऊ लुसलुशीत पराठा. अलगद याला असं काढून घ्यायचं. एका प्लेटवर काढून घेतलेला आहे मी. थंड व्हायला ठेवून देते आणि दुसरा पराठा जो लाटला आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा. बस हा शेकेपर्यंत तिसरा लाटायचा. झटकीपट बनतात. गॅस स्लो असला की पराठा असं करपत नाही, काय नाही, त्यामुळं स्लो गॅसवर ह्याला शेकून घ्यायचं. असे दोन्ही बाजूनी पराठे असे चांगले तेल तूप लावून भाजून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता ना किती झटकीपट मी हे पराठे बनवले. 1-5 मिनटातच तयार होतात. बस असं कडेकडेनी चांगलं याला दाब द्यायचा, म्हणजे चारी बाजूनी शेकला पाहिजे. परफेक्ट झाले बघा. मस्त एकदम लुसलुशीत बनतात हे पराठे. नॉर्मल पराठ्यापेक्षा ना तुम्ही हे पराठे ना अशा पद्धतीने करून बघा. तर चला आता भाजून निघलेले आहेत दोन्ही पराठे. सुरुवातीचे मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत. अजून 2-4 होतील छोटे छोटेसे, तर मी हे तुम्हाला सुरुवातीचे झालेले दाखवते थंड करून. हे बघा झाला आहे हा सुद्धा पराठा. आणि आता आपण बघून घेऊया. तर तुम्ही आपले हे आलू पराठे बघू शकता. हे बघा किती मस्त वाटतात का नाही. म्हणजे कुणालाही दिलं ना तुम्हाला खायला तर इतके आवडीने खातील ना, कारण हे होटाने तुटतील इतके नरम असतात. म्हणजे लहान मुलांना तर इतके आवडतील ना, कारण लहान मुलं तर आलू पराठ्याचा हट्ट करतात. त्यामुळं ना त्यांना तरी खूप बेस्ट ऑप्शन भेटले तुम्हाला पराठे बनवायचं. झटकीपट बनवा. काही जास्त तिखट वगैरे टाकायचं नाही. जिरे टाकायचे, थोडी कोथिंबीर टाकायची आणि झटकीपट हा पराठा तयार करायचा. सकाळच्या घाईमध्ये तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता. जसं आपण नॉर्मल पराठा बघा बनवू शकत नाही सकाळच्या घाईमध्ये, पण हा बनवू शकता तुम्ही. कधीही बनवू शकता. केव्हाही तुम्हाला खायची इच्छा झाली तुम्ही करू शकता. तर केचपसोबत, मेयोनीजसोबत गरमागरम चहाचा कप घ्यायचा ना, असे गरम गरम पराठे बनवायचे. मस्त हेल्दी नाश्ता बनतो. तर बघा कशी वाटली तुम्हाला आपली ही आलू पराठ्याची ट्रिक. सोपी वाटली असेल तर करून तरी बघा एकदा. सगळेजण आवडीने खातील. इतकी भारी वाटते. म्हणजे आता आलू पराठा खायची इच्छा झाली ना तर टेन्शन अजिबात घेऊ नका. झटकेपट अशा पद्धतीने बनवा. इतके झणझणीत लागले, मस्त लागला फ्लेवर. तुम्ही पण करून नक्की बघा. आणि आलू पराठे हे अशा पद्धतीने करून नक्की बघा. म्हणजे सारण भरायचं टेन्शन नाही किंवा कुठं तुटायचं फुटायचं टेन्शन नाही. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा.